आम्ही आंबोलीला गेलो होतो ना, तेव्हा तिथे आलेला प्रत्येक जण आम्हाला एकच प्रश्न विचारत होता, तुम्ही ही सफारीची गाडी कुठून बुक केली? मी त्यांना नाही सांगितले, पण तुम्हाला सांगणार आहे, सो ही रील लगेच सेव्ह करून ठेवा. नमस्कार, मी कोकणची ऋषाली आणि लास्ट वीकेंडला आमच्या 8 जणांचा आंबोलीला जाण्याचा प्लॅन ठरला. पण प्रश्न होता गाडीचा. मग समजले की महाराष्ट्र वन विभाग सावंतवाडी यांच्या मार्फत आंबोली दर्शन सफारी सुरू झाली आहे. मग काय, लगेच बुकिंग केले आणि सकाळीच 9 वाजता सावंतवाडीतील भोसले उद्यानाकडे जाऊन पोहोचलो. हा सफारीचा पिकअप पॉइंट आहे आणि सफारी गाडीमध्ये बसण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आंबोलीतील 4 पर्यटन स्थळांना आम्ही भेट देणार होतो. पहिला आम्ही गेलो आंबोली घाटातील आंबोली धबधब्याला. जसजसे आंबोली जवळ येत होते ना, तसतसे छोटे छोटे वॉटरफॉल गाडीमधून दिसत होते. या गाडीला साईडला प्लास्टिक लावलेले आहे. जर तुम्हाला नको असेल तर तसे वर करता येते आणि रेनकोट घालून सुद्धा तुम्ही बसू शकता. आमच्या सोबत लहान बाळ असल्याने आम्ही तसे केले नाही, पण त्यामुळे कोणताच व्ह्यू ब्लॉक होत नव्हता. उलट सर्व स्पॉट क्लिअरली दिसत होते. आंबोलीला गेल्यावर जशी आमची गाडी आली तसे लोक आमच्याच गाडीकडे बघू लागले आणि काही विचारत होते, गाडी कुठून बुक केली? गाडी अगदी धबधब्यासमोरच पार्क केली, त्यामुळे फुल स्पेशल वाइब्स येत होत्या. त्यानंतर आम्ही गेलो महादेवगड पॉइंटला, जिथे सर्वत्र धुकेच धुके आणि थंडगार वाऱ्याचा अनुभव घ्यायला मिळाला. त्यानंतर हिरण्यकेशी मंदिर आणि कावळे 7 पॉइंट पाहिला. ही सफारीची गाडी तुम्हाला प्रत्येक स्पॉटच्या गेट पर्यंत सोडते. आजपर्यंत कार आणि 2 व्हीलर वरून आंबोली पाहिली, पण जो एक्सपिरियन्स या सफारीच्या गाडीमधून आला ना, तो खूपच कमाल होता. जर तुम्हाला पण ही सफारी बुक करायची असेल तर स्क्रीनवर डिटेल्स देत आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा कॅप्शन मध्ये इन्फॉर्मेशन आहे ती चेक करा. आणि ही सफारी तुम्ही आंबोलीतून सुद्धा बुक करू शकता. म्हणजे काय, तर तुम्ही इतर ठिकाणावरून आंबोलीमध्ये आलात तर आंबोली मध्ये ही तुम्हाला सफारी बुक करता येईल. तर हे कॉन्टॅक्ट नंबर्स मी दिलेले आहेत, त्यावरती कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.